राज्यात लवकरच अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दिसते. 11 तारखेला वातावरणात बदल होईल आणि 12-13 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर ही शक्यता का बनते? कारण बंगालच्या उपसागरात जी काही सिस्टम तयार झाली होती, ती श्रीलंकेच्या उत्तर भागांपर्यंत आली. डिप्रेशन आहे आणि त्याची जी काही शक्ती आहे, तो आता ओसरत चालली म्हणजे त्याचा जो जोर आहे, तो ओसरत चाललेला आहे. पण त्याच्यामुळे पूर्वेकडून जे काही बाष्पयुक्त वारे राज्याकडे पोहोचणार आहेत, त्यामुळे हा पाऊस होईल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी YouTube चॅनल. सध्या दक्षिण भारतामध्ये या सिस्टमच्या प्रभावाने ढगाळ वातावरणात वाढ झालेली आहे आणि उद्यापासून हे ढग आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे परवापासून राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. उद्या तरी थोडीफार थंडी टिकून राहील, पण परवापासून थंडी बऱ्यापैकी दक्षिण भागातून कमी झालेली पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोबतच उद्या तरी पावसाची शक्यता नसली, तरी 12 तारखेला राज्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरचा भाग असेल, त्यानंतर मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड या भागांमध्ये किंवा इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावचा काही भाग असेल. या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होईल आणि साधारणतः 20 ते 30% क्षेत्रावरती म्हणजे थोड्याफार क्षेत्रासाठीच हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे. ही झाली 12 तारखेची शक्यता. 12 तारखेनंतर 13 तारखेला सुद्धा राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यात रायगड, रत्नागिरीचा थोडासा भाग, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी हा जो काही भाग आहे किंवा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि तिथेही 20 ते 30% क्षेत्रावरती आपल्याला हलका किंवा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो आणि जर का वातावरण जास्तच अनुकूल झालं तर नाशिकच्याही काही भागांपर्यंत हलक्या पाऊस होण्याची शक्यता किंवा हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे. काही बदल झाला तर आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईलच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.